नमस्कार. तर आज मी बनवते हरभराच्या डाळीची आमटी. तर इथे डाळ मी स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये ते शिजवायला टाकलेली आहे. ही जर कधी भाजीला काही नसेल तर ही डाळची आमटी नक्कीच ट्राय करून बघा. कुकरच्या मी इथे 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. डाळ आता आपली अशी शिजवून झाली. ती आता मी व्यवस्थित घोटून घेते. इथे मी सुरुवातीला चमच्यानेच घोटण्याचा प्रयत्न केला, पण पाहिजे तशी ती व्यवस्थित घोटली जात नव्हती. तर म्हणून मग मी इथे आता रवीचा वापर करून ती छान अशी मिक्स करून घेते. याच्या साहाय्याने मी छान अशी डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली. तुम्ही इथे बघू शकता डाळाचं पाणी छान घट्ट झालेलं आहे. तर पातेल्यात मी तेल टाकून घेते. जिरं, मोहरी आणि हिंगाची फोडणी देऊन घेतलेली आहे. आणि मग इथे मी आता खोबऱ्याचं जे वाटण होतं त्यात मी आलं, लसूण आणि आपलं कच्चं खोबरं हे भाजून वाटण तयार केलेलं होतं त्याची मी देखील फोडणी देऊन घेतली. ते व्यवस्थित छान तेलात परतून घ्यायचं. ते परतल्यानंतर मग आपला घरगुती जो मसाला येतो काळा मसाला आणि 1 चमचा मी धने पावडर इथे वापरलेलं आहे. तिखट हे आपल्या गरजेनुसार आपण मसाला कमी जास्त करू शकतो. हा मसाला मी आत्ताच घरीच बनवला आहे. तर त्याचं फक्त रेसिपी शूट करायला जमलं नाही. नेक्स्ट इयर करेल तेव्हा नक्कीच मी शूट करेल. तर आता आपला मसाला परतून झाला आहे आणि डाळ मी आता त्यात टाकून घेते. आमटी ही पातळ असते त्यामुळे इथे मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. नवीन काळा मसाल्याची मी ही पहिलीच भाजी आज बनवलेली. छान तरी देखील त्याला आलेली आहे. इथे मी आता चवीनुसार मीठ घातलंय. आता आमटीला छान उकळी येऊ द्यायची आहे. हळूहळू आता आमटीला उकळी फुटते. तर आमटीला उकळी फुटली की मग मी त्यात आता कोथिंबीर देखील टाकून घेते. तर आता आपली छान अशी हरभराच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे. तुम्ही ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत नक्कीच खाऊ शकता आणि खूप टेस्टी लागते. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.